नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. बुलढाणा पोलीस दलाचा बॉस कोण? IPS अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वादंग. पोलीसच निर्माण करतात गोवंश तस्करांसाठी सेफ पॅसेज. गौरक्षकांचा गंभीर आरोप, व्हिडिओ झाला व्हायरल. बदलीनंतर देखील वसुलीसाठी प्रिय आहे अकोला मार्केट. अन्न व औषध प्रशासनाचे बनावट चीज पनीरकडे दुर्लक्ष. शहरात टोईंग वसुलीची दहशत थांबली. शहरातील वाहन चालकांसमोर पार्किंगची समस्या कायम. शेतकरी नवरदेवाने ट्रॅक्टरवर केली ग्रँड एंट्री. वाशिमच्या अनोख्या विवाहाची राज्यभरात चर्चा. आता सविस्तर बातम्या. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनात सध्या एक अभूतपूर्व पेच प्रसंग निर्माण झाला आहे. कोणत्या SP साहेबांचं ऐकावं आणि आता काय करावं असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ज्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली आहे ते IPS अधिकारी विश्वास पांझरे आज सकाळी 7:30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कॅबिनमध्ये येऊन खुर्चीवर विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे याच खुर्चीवर बसून नवीन SP निलेश तांबे यांनी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सकाळी परेडसाठी दाखल झालेले तांबे यांनीही आपला दावा सोडलेला नाही, तर इकडे पांझरे यांनी सकाळीच थेट कार्यालयात प्रवेश करून सर्वांना धक्का दिला. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सध्या एक खुर्ची दोन साहेब अशी मजेदार चर्चा रंगली आहे. IPS अधिकारी विश्वास पांझरे गेल्या 4-5 दिवसांपासून आजारपणामुळे रजेवर होते. गृह विभागाने त्यांची बदली अमरावती येथे करून त्यांच्या जागी निलेश तांबे यांची वर्णी लावली होती. मात्र आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत SP पांझरे यांनी कॅटमध्ये प्रकरण दाखल केले होते. कॅटने पांझरे यांच्या बाजूने निकाल देत काही तासातच त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. तेव्हापासून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळणार याबाबत जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जात होते. कारण बदली होऊन आलेले निलेश तांबे यांनी रातोरात बुलढाणा गाठून जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती आणि गेल्या 3-4 दिवसापासून ते कामकाजही करत होते. राज्यात गोवंश वाचवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी गोवंश कत्तल होणार नाही असे अभिवाचन दिले असताना अकोला पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी गोवंश तस्करांना सेफ पॅसेज करून देत असल्याचा आरोप गोवंश रक्षकांनी केला आहे. या आरोपानंतर पोलिसांनी मात्र पळ काढला असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेव. शुक्रवारी मध्यरात्री ठीक 2 वाजताच्या सुमारास अकोल्याच्या बोरगाव मंजू येथे एक टाटा सुमो वाहनातून गायीची कत्तल करण्याच्या उद्देशाने बंदी करून 6 गायी निर्दयीपणे नेल्या जात होत्या. या दरम्यान वाहनाचा पाठलाग गौरक्षकांनी केला. यावेळी 3 आरोपी वाहन सोडून गौरक्षक पोलिसांच्या मदतीने पळून गेले. अकोल्याच्या बोरगाव मंजू पोलीस कर्मचाऱ्यांवर सीमेवरून जनावरांच्या वाहनांना जाऊ दिल्याचा आरोप करत गौरक्षकांनी केला आहे. दरम्यान यामध्ये 2 व्यक्तींमधील संभाषणाची व्हिडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी स्वतः वाहनांना पास करण्यात विशेष भूमिका बजावत असल्याचा स्पष्ट आरोप आहे. या आरोपानंतर पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान नेमके काय झाले हे पाहूया. थांबा दादा तुम्ही. हा थांबा तुम्ही. पोलीस गाड्या काढता तुम्ही कुरुशींच्या गाड्या काढता तुम्ही. कोण न्यायला गाड्या काढता तुम्ही कुरुशींच्या? लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. हा लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. कुरुशींच्या गाड्या काढता. काय झाला? थांबा ना तुम्ही. आता कशाला पडत आहे? थांबा ना तुम्ही. गाड्या काढत आहे कुरुशींच्या. पेट्रोलिंग नाही. तिथं गाडी उभी होती, तुमच्या मागच गाडी आली. तुमच्या मागच गाडी आली त्या कुरुशीची. काय काय गोष्ट करता राजा तुम्ही? कोण नाही दादा
तुम्ही खोटं नका बोलू दादा. अगर तुम्ही हिंदू असाल, मला व्हिडिओ जर दाखवला ना मी, तुमची गाडी समोर निघाली, तुमच्या सर पाठीमागं गौवंशाची गाडी आलेली आहे. आता नाही आले तुम्ही, आता नाही आले, खोटं नका बोलू. ए जरा 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. नाही काही विषय नाही. तुम्ही आम्हाला दादा- जे करायचं ते आम्ही करू. काय तुम्हाला जे काम आमच्यावर करायचं कारवाई करायची काय ते माहिती? करू. माझा प्रॉब्लेम नाही, तुम्ही गाड्या काढून देता पोलिसांच्या. बदली होऊनही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची वसुली सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात बनावट पनीर, चीज आणि बटरचा सुळसुळाट असताना अन्न व औषध प्रशासन विभाग केवळ नावाला नमुने गोळा करत असून त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अन्न निरीक्षकांकडून अन्न पदार्थांचे नमुने घेतले जातात, मात्र त्यानंतर त्यावर काय कार्यवाही होते याचा पत्ताच नसतो. विशेषतः पनीरच्या नमुन्याची तपासणी नेमकी कुठे होते याबाबतही संभ्रम आहे. नमुने घेतल्यानंतर त्यावर कोणताही अहवाल किंवा रिपोर्ट जाहीर केला जात नाही, ज्यामुळे संशयाला वाव मिळत आहे. नमुने घेण्यामागे केवळ सोपस्कार पाडण्याचा हेतू आहे की यामागे काही अर्थपूर्ण व्यवहार दडलेले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बुलढाणा येथे बदली झालेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची अकोल्यातील वसुली अजूनही सुरू असल्याची कुजबूज दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. यामुळे प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे की त्यांना याची माहिती आहे हे स्पष्ट होत नाही. ग्रामीण भागासाठी नियुक्त अन्न निरीक्षक शहरात कारवाई करतात, तर तालुक्यांचे निरीक्षक शहरात मोकाटपणे फिरतात. या अर्थपूर्ण कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी तात्काळ कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारभारामुळे अकोलेकरांना बनावट आणि भेसळयुक्त अन्न खाण्याची सक्ती होईल आणि आरोग्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल. अकोला शहरात वाहने टोईंग करण्याची वसुलीची दहशत थांबली आहे. शहरात पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसताना वाहनधारकांना आणि दुकानदारांना दुहेरी आर्थिक मानसिक छळाला समोर जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर, मग तो टिळक रोड असो, गांधी रोड, नेकलेस रोड, गौरक्षण रोड, रिंग रोड, कौलखेड रोड, जठारपेठ रोड, उमरी रोड, बस स्टँड रोड, सिव्हिल लाईन रोड, जवाहरनगर रोड, डाबकी रोड की हरिहर पेठ रोड यापैकी कुठल्याही रस्त्यावर नो पार्किंगसाठी पिवळ्या रेषा नाहीत. मग वाहतूक पोलीस कोणत्या नियमानुसार कारवाई करतात? दुकानासमोर वाहन पार्क करणे ही प्रत्येक व्यावसायिकांची अपरिहार्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि व्यवसायांचे चाक फिरवण्यासाठी हे गरजेचे आहे, पण महापालिकेने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. अकोला महानगरपालिकेने नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या सोयीसाठी शहरात मोफत तसेच सशुल्क पार्किंग स्पॉट तातडीने जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ दंड आकारून किंवा टोईंग करून ही समस्या सुटणार नाही. शहरातील रस्त्यावर फुटपाथ आणि जागा व्यापून फोफाडलेले फूड स्टॉलचे अतिक्रमण ही देखील एक मोठी डोकेदुखी बनली आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी वाढते आणि आधीच तुटपुंज असलेल्या रस्त्यावर वाहने उभी करायला जागाच उरत नाही. जोपर्यंत महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत अकोलेकरांचा हा दुहेरी अन्याय थांबणार नाही. केवळ टोईंग थांबून प्रश्न सुटणार नाही, तर पार्किंगची सोय व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. या गंभीर सार्वजनिक आरोग्य आणि वाहतूक समस्येकडे त्वरित लक्ष देऊन प्रशासनाने नागरिकांना न्याय द्यावा लागेल. अकोल्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गुरुवारी 29 मे रोजी वाहन नंबर प्लेट अपडेट करण्याच्या कारणावरून कनिष्ठ लिपिक आणि एका एजंटमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी एजंट विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरटीओमध्ये एकही अधिकृत एजंट नाही, पण आरटीओ कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरकमाईसाठी एजंट पोसून ठेवले आहे. एजंट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पैसे मोजत असल्याने त्यांची दादागिरी येथे वाढली आहे. त्यामुळे काही अधिकारी आणि काही कर्मचारी एजंट म्हणतील ते करण्यात व्यस्त असतात. मोबाईलवर वाहन नंबर प्लेट अपडेट करण्याच्या कारणावरून एजंट रेहान आणि कनिष्ठ लिपिक खंडारे यांच्यात वाद झाला. लिपिक खंडारे यांनी एजंटला अर्जदाराला कार्यालयात हजर करण्यास सांगितले, मात्र हा अर्ज अर्जदाराचाच असल्याने त्याला हजर करण्याची गरज नाही असा युक्तिवाद एजंट रेहानने केला. यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि एजंटने कनिष्ठ लिपिक खंडारे यांच्यावर वाहन नंबर प्लेट अपडेट करण्यासाठी दबाव टाकला. यानंतर वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले. यानंतर लिपिक खंडारे यांनी थेट खदान पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एजंट रिहान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोज केदारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराणा प्रताप यांच्या 485व्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहराच्या मुख्य बाजारपेठेतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराणा प्रताप सेवा समितीने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत घोडे आखाड्यांची प्रत्यक्षिके आणि दंडपट्ट्यांचा समावेश होता, ज्यामुळे शोभायात्रेत अधिकच रंगत आली। रथावरील महाराणा प्रताप यांचा देखावा हे विशेष आकर्षण होते। स्थानिक सिटी कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बागेतून शोभायात्रेला प्रारंभ झाला। ही शोभायात्रा टिळक रोड मार्गे कपडा बाजार, जैन मंदिरासमोरून गांधी चौकात आली, जिथे तिथे उत्साहात स्वागत करण्यात आले। त्यानंतर शोभायात्रेची सांगता पुन्हा सिटी कोतवाली चौक येथील महाराणा प्रताप बाग येथे करण्यात आली। दरम्यान या शोभायात्रेने संपूर्ण परिसरात नवचैतन्य संचारले होते। अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मेस्को कंपनीच्या महिला सुरक्षा रक्षकाने कंपनीच्याच 2 सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आता हे प्रकरण गंभीर वळण घेत आहे। रामदासपेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। तक्रारदार महिलेनुसार गुन्ह्यात नाव असलेल्या आरोपीने फिर्यादी महिला आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली असून त्यांना धमक्या देत आहेत। माझ्यासह वरिष्ठांवर केलेला FIR मागे घेतला नाही तर तुझी जिल्हा स्त्री रुग्णालयातून बदली करून टाकेन अशी धमकी या आरोपीने दिल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे। यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आरोपीविरुद्ध पुन्हा तक्रार अर्ज दिला, जो पुढील कार्यवाहीसाठी रामदासपेठ पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे। बदलीचा आदेश फिर्यादी महिला सुरक्षा रक्षकांच्या व्हॉट्सअप नंबरवर मेस्को कंपनीच्या अमरावती कार्यालयाने पाठवला। या आदेशात संबंधित महिलांची स्त्री रुग्णालयातून इतर ठिकाणी बदली करण्यात आल्याचे नमूद आहे, परंतु बदलीचे कारण दर्शवणारी कोणतीही नोटीस त्यांना देण्यात आलेली नाही। या अन्यायकारक बदलीच्या आदेशाविरोधात तिन्ही महिला सुरक्षा रक्षकांनी थेट प्रादेशिक व्यवस्थापक पुणे कार्यालयात येथे जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे। मेस्को कंपनीचे अमरावती आणि अकोला येथील वरिष्ठ अधिकारी महिला सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या प्रकरणी राज्य शासन आणि राज्य महिला आयोगाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून महिला सुरक्षा रक्षकांवर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मी मेस्को कंपनीमध्ये 2020 पासून कार्य करत आहे। हेडिंग हायडिंग इथं माझी बदली झाली। मेस्को कंपनीमध्ये काम करत आहे। तिथे बदली झाल्यापासून तिथं आमचे जे सर लोक आहेत ते खूप त्रास देत होते, छेडछाणी करत होते, मानसिक त्रास देत होते आणि त्यांनी आमच्यावर आता दबाव आणलेला आहे। आमच्या महिलांची तिथून बदली केलेली आहे। सारखे म्हणत आहेत केस मागं वापस घे नाही तर तुझी बदली करू, काढून टाकू। आणि ते जे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आहेत सर लोक, MS सर आणि विशाखा समितीचे मॅडम, त्यांच्यावर सुद्धा दबाव आणून आम्हाला तिथून आमची महिलांची बदली करून टाकण्यात आलेली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। सिंदीकॅम्प येथील रहिवासी कुणाल किशोर कमलाकर अनेक दिवसांपासून बेपत्ता होता। त्याचा मृतदेह खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेन्शनपुरा येथील त्यांच्या काकाच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला। या प्रकरणात पोलीस तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर नेमके प्रकरण उघडकीस येईल।
कुणाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी खदान पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान कमलाकर परिवाराच्या पेन्शनपुरा येथील घरातून काल रात्रीपासून प्रचंड दुर्गंधी येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. खदानचे ठाणेदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे संशय आला. घरात प्रवेश करताच त्यांना कुणालचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी काल रात्रीच पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत कमलाकर दारूच्या व्यसनाच्या आहारी होता. त्याचे वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत, तर भाऊ पोलीस दलात कार्यरत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल. खदान पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये सिंधी कॅम्प पेन्शनपुरा या ठिकाणी एक माहिती मिळाली होती काल की एका घरामध्ये एक वास येत आहे आणि त्या घरामध्ये कुजलेली बॉडी असू शकते. म्हणून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक कुजलेली बॉडी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. ती कुणाल किशोर कमलाकर याची असल्याची ते निष्पन्न झाली आणि त्याच्या काकाच्या घरामध्ये ती बॉडी होती. काल त्या घटनेचा आम्ही मर्ग दाखल केला. आज त्याचं PM झाला असता त्याच्यावर कुठल्या तरी अवजड वस्तूने त्याच्या डोक्यावर वार करून त्याला जीवे मारले अशी PM रिपोर्टमधून प्राथमिक रिपोर्ट्स आल्यामुळं त्या सदर प्रकरणामध्ये आज खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू असून आम्ही त्याचे काका सुनील गोपाळराव कमलाकर यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सर, खुनामागचं नेमकं कारण काय असू शकते? काही खुनामागे हा जो मृतक आहे हा मृतक त्याच्या काकाच्या घरी गेला होता आणि काकाच्या घरी जाऊन तो त्याच्या काकाला म्हटला की आपण आणखी दारू पिऊ. त्याच्या काकाने त्याला सांगितलं की तू आधीच भरपूर दारू पिलेला आहे तर आपण प्यायच्याने, परंतु तो काकाला आग्रह करत असताना तिथे मग ते घरामध्ये दारू पित होते आणि ते पित असताना त्यांच्यामध्ये मग वाद झाला आणि त्या वादाचा परामर्शन म्हणून त्याच्या काकाने त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांतर्गत येणाऱ्या येवती गावातील तरुण शेतकरी विठ्ठल शिंदे यांचा एक अनोखा आणि प्रेरणादायी विवाह नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्यात नवरदेवाने आपल्या नवरीला फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर बसून विवाह मंडपात एंट्री केली. ही एंट्री शेतकरी जीवनाची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दर्शवणारी ठरली, ज्यामुळे या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील येवती गावातील तरुण शेतकरी विठ्ठल शिंदे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला. हा विवाह हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खडज गावात पार पडला. या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते नवरदेव विठ्ठल, जो स्वतः एक शेतकरी आहे. त्याने आपली वधू ज्ञानेश्वरी हिला पारंपरिक रीतिरिवाजांपेक्षा वेगळे करत फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर बसून विवाह मंडपापर्यंत आणले. ट्रॅक्टरवर झालेली ही अनोखी ब्रायडल एंट्री केवळ लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले नाही, तर तिने ग्रामीण जीवनातील साधेपणा, आत्मनिर्भरता आणि स्वाभिमान यांचे सुंदर दर्शन घडवले. जेथे अनेकदा लग्न सोहळ्यांमध्ये भव्य गाड्या, घोडे, बग्गी वापरून लाखो रुपये खर्च केले जातात, तेथे नवरदेव विठ्ठलने हे दाखवून दिले की एका शेतकऱ्यासाठी त्याचा ट्रॅक्टर केवळ एक वाहन नसून त्याच्या मेहनतीचे आणि त्याच्या ओळखीचे प्रतीक आहे. हा विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. बुलढाणा पोलीस दलाचा बॉस कोण? IPS अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वादंग. पोलीसच निर्माण करतात गोवंश तस्करांसाठी सेफ पॅसेज. गौरक्षकांचा गंभीर आरोप, व्हिडिओ झाला व्हायरल. बदलीनंतर देखील वसुलीसाठी प्रिय आहे अकोला मार्केट. अन्न व औषध प्रशासनाचे बनावट चीज पनीरकडे दुर्लक्ष.
शहरात टोईंग वसुलीची दहशत थांबली. शहरातील वाहन चालकांसमोर पार्किंगची समस्या कायम. शेतकरी नवरदेवाने ट्रॅक्टरवर केली ग्रँड एंट्री. वाशिमच्या अनोख्या विवाहाची राज्यभरात चर्चा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.